नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आहे रविवार। आज रात्रीचं रुटीन दाखवते मी तुम्हाला। तर जेवण झालो आहे आम्ही, भांडी पण घासून झाली। आता इथे किचन साफ करत आहे। किचन साफ करून झाल्यानंतर मग मी काढा बनवणार आहे ह्यांच्यासाठी। म्हणजे आम्हाला तिघांना पण सर्दी झाली, पण खास करून या दोघांना जास्त सर्दी आणि खोकला झालेला आहे, तर मग त्यांच्यासाठी काढा बनवते। नंतर मग भेंडी चिरून ठेवायची आहे। उद्या सकाळची तयारी, उद्या सोमवार आहे। मग ह्या दोघांसाठी भेंडी आणि माझ्यासाठी साबुदाणा भिजत घालायचा आहे। सकाळची तयारी रात्री करून ठेवली ना, सकाळी गडबड होत नाही। तर आता इथे मी काढा बनवते। तर हा काढा आहे ना, सर्दी खोकल्यासाठी छान आहे। खोकला असेल ना, तर दालचिनीची पावडर किंवा दालचिनीचा तुकडा असा खलबत्त्यामध्ये तोडून क्रश करून दुधामध्ये टाकला आणि 2 ते 3 वेळा जर ते दूध घेतलं ना, तरी आपला खोकला निघून जातो। तर मी आज त्यांच्यासाठी काढा बनवते। तरी ते दालचिनी टाकली, लवंग टाकली, तुळशीची पानं जर असली, आज रात्रीचं कुठं तुळशीला मी हात लावू म्हणून मी तुळशीची पानं नाही घेतली। असं काढा बनवून घेतला। तोच काढा ठेवलेला आहे। तोपर्यंत शेंगदाणे मी भाजून थंड करायला ठेवले होते। ते थंड झाल्यानंतर बरणीत भरून घेतले। मग लगेच भेंडी पण धुवून ठेवली होती, ती भेंडी आता चिरायला घेणार आहे। तरी ते डीमार्टमधनं मी त्यांच्यासाठी आम्ही बनेन आणल्या होत्या। तर 250 रुपयाला 2 बनेन भेटल्या। क्वालिटी खूप छान आहे, मस्त जाड आहेत। तर त्या धुवायला टाकल्या। माझी सवय आहे, बाहेरून नवीन कपडा आला की तो पहिला एकदा पाण्यातून काढायचा, मगच वापरायचा। तर मग ते धुवायला टाकले। आता इथे भेंडी चिरायला घेतलेली आहे। तर टी व्ही बघत बघत भेंडी चिरते। तर छावा पिक्चर लागलेला आहे टी व्हीला। तसा मी नवीन आला तेव्हा टॉकीजला कोपरगावला जाऊन बघितला होता, पण आज टी व्हीला आला आहे। तर मुक्ताला खूप इच्छा, म्हणजे खूप मुक्ताला आवडतो तो पिक्चर। मग ती बघते, तर तिच्याबरोबर मी सुद्धा बघते। भेंडी साफ करत करत छावा पिक्चर बघून घेतला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। तर आता इथे मी डीमार्टमधून काय आणलं ते दाखवते। तर एक बास्केट आहे व्हाईट कलरचं, आणि हे गणपतीच्या तिथे ठेवण्यासाठी शोच्या वस्तू 4 घेऊन आलेले आहे। तर भांडी घासून झाली होती, आता परत भांडी पडले, तुम्हाला मी दाखवते। तर एवढी भांडी पडलेली आहेत, तर ती घासून घेते। बाय।